नमस्कार मंडळी, वरलीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मदोरे आणि सुकी कर्दी। आता मदोरे म्हणजे काय? मदोरे म्हणजे मोहाची फळं। हे बघा, ही अशा प्रकारची असतात। ह्याची सालं काढायची आणि स्वच्छ धुवायची आणि एक 10 ते 15 मिनटं उकळवून घ्यायची, म्हणजे उकडून घ्यायची। हे बघा, अशा प्रकारे मी ती वाफवून घेतलेली आहेत। बारीक चिरलेला कांदा, मिरची, टोमॅटो, आगरी कोळी मसाला, हळद, आपली सुकट घेतलेली आहे, म्हणजे कर्दी ओली सुकी, ती थोडीशी पाण्यात भिजून स्वच्छ एक कोमट पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे, 3 ते 4 पाण्यामध्ये, मीठ आणि तेल। आता आपण कृतीला सुरुवात करूया। इथे मदोरे आहेत ना, आपल्याला अशा प्रकारे सोलून घ्यायचे आहेत। आणि मग असं कापून ह्याच्यातली बिया असतात ना, त्या काढून घ्यायच्या आहेत आणि हे असे बारीक बारीक चपटे करून उकडून घ्यायचे आहेत। ते पहा, अशा प्रकारे मी इथे सर्व असे बारीक करून उकडून घेतलेले आहेत। आता इथे कढई चांगली गरम झालेली आहे। इथे मी 2 ते 3 पळ्या तेल टाकणार आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये बारीक चिरलेला आणि मिरची टाकायची आहे आणि कांदा आपला चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला लाल होत आलेला आहे। यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ, मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो चांगला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे। तर यामध्ये मी टाकणार आहे हळद, आगरी कोळी मसाला, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकून आपला मसाला 1-2 मिनिटं चांगला शिजवून घ्यायचा आहे। थोडंसंच टाकायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटत चाललेलं आहे। आता ह्यामध्ये मी कर्दी टाकणार आहे, स्वच्छ धुतलेली। आता आपल्याला ही कर्दी आहे ना, एक 5 मिनिटं चांगली तेलावर शिजवून घ्यायची आहे। आणि मदोरे तर आपण शिजवूनच घेतले, त्यामुळे मदोरे नंतर टाकायचे आहेत। एक 5 मिनिटांनंतर चांगली शिजत आलेली आहे। तर यामध्ये मी आपले मदोरे टाकणार आहे। चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। 1 5 ते 7 मिनिटांनंतर आपली सुकट आणि मदोरे तयार झालेले आहेत। तर वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे।
अशा प्रकारे आपली सुकट आणि मदोरेची भाजी तयार झालेली आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा. अशा प्रकारे तयार आहे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी मदोरे आणि सुकटीची भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.